और गण्या भाई, अरे सांगून येत जा की, गाण फाटली ना. बोल कशाला आलास? आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकळा. अरे काय झालं एवढं उदास काय? तुला एक सांगतो, मनुष्याच्या शरीरात ना 2 प्रकारच्या चरब्या असतात. पहिली म्हणजे शारीरिक चरबी आणि दुसरी म्हणजे गांडीतली चरबी. शारीरिक चरबी स्वतःला सुखाने जगून देत नाही आणि गांडीतली चरबी दुसऱ्याला सुखाने जगून देत नाही. आता कळलं मला तुझ्यासोबत काय झालंय ते. अरे किती वेळा बोललो हलवणं सोडून दे गाण्या. बघ तुझी काय हालत झाली ती. काल मला माझा बाप बोलला आधी बिप्या बघणं सोडून दे, मग बिप्या बनवणार. आणि मला सांगितलं की आपको आपका सामान लंबा मोठा चुस्त और तंदुरुस्त करना है तो तर या आमच्या गोळ्या खा. मग गोळी बनवणाऱ्याने सांगितलं आधी हळून सोडून द्या. आता तर तू पण बोललास घरात कोण नसताना नंगू पुंगू फिरत जाऊ नको म्हणून. एक दिवस तो पण बोलेल साला इसका दुःख खतम ही नाही होता, इसको ही चोद दो. हे परमेश्वरा कुठे आहे तू? इथं माझी जगायची इच्छा राहिली नाही बघ, माझी जिंदगी बरबाद झाली. वा रे पोरा, काय म्हणे बाजूवाल्या भाभी सोबत सेटिंग लावून दे देवा. तुला 5 नारळाचं तोरण माझ्याकडून, हे कोण बोललं होतं? आणि हे कोण म्हटलं होतं? देवा एक तरी आयटम पटू दे, तुला वाटीभर साखर माझ्याकडून फ्री. अरे पापी माणसा, अजून काय बोलला होतास? तो माझा मित्र आहे ना गोट्या, तो लय हरामखोर आहे, त्याचा कधीच उठला नाही पाहिजे. तुला मी 5 रुपयाचा हार, 1 नारळ आणि 2 अगरबत्त्या लावीन. हे सगळं पाप तू मला करायला लावत होता आणि मलाच माझ्या नावाने ओरडून बोलतो माझी जिंदगी बरबाद झाली म्हणून.